नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. या न्यू सिलेबस मधील आपण आज पाहणार आहोत क्लास 6 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स लेसन नंबर 3 इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स एक्सरसाइज 3. प्रॅक्टिस सेट 3.1 आणि 3.2 आपला पाहून झालेला आहे. तर आज आपण सुरुवात करतो एक्सरसाइज 3 ला. अगदी सोप्या पद्धतीने ही एक्सरसाइज सोडून दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. त्याचबरोबर तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर चला तर मग सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन. फर्स्ट आहे -5 इज, ऑप्शन्स आर ए अ होल नंबर, B a natural number, C an integer, D an fraction. आता एक एक पाहूया. यामध्ये ए दिलेला आहे होल नंबर. आता होल नंबर कोणकोणते आहेत? 0, 1, 2, 3, 4 हे काय आहेत? होल नंबर आहेत. सेकंड आहे बी मध्ये नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कोणते आहेत? 1, 2, 3, 4 विदाउट 0 जे काही नंबर्स असतील ते नॅचरल. इंटिगर म्हणजे जे काही मायनस नंबर आहेत, -1, -2, -3 हे इंटिगर आहेत. आणि फ्रॅक्शन तो पूर्ण वेगळा आहे. मग यामध्ये आपला ऑप्शन काय राहणार आहे? करेक्ट ऑप्शन इज सी अँड इंटिगर. सेकंड -5 आणि दुसऱ्या बाजूला आहे 0. तर आपल्याला याची तुलना करायची आहे. आपल्याला परत लाईन आठवायची आहे ज्यामध्ये मिडलला 0 येईल, राईट साईडला प्लस नंबर्स येतील आणि मायनस नंबर्स लेफ्ट साईडला येतील. तर आपल्याला माहिती आहे 0च्या लेफ्ट साईडला जेवढे काही नंबर्स असतील त्यांची व्हॅल्यू 0 पेक्षाही कमी असते. म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, 0 इज ग्रेटर दॅन -5. सेकंड क्वेश्चन आहे राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. दिलेली विधाने बरोबर की चूक ते सांगायचे आहेत. पाहूया. फर्स्ट आहे 0 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर्स. आता या ठिकाणी आपण नॅचरल नंबर्स बघितलेले आहेत. कोणकोणते आहेत? 1, 2, 3, 4, 5. त्यामध्ये 0 येतो का? 0 जर आला तर ते होल नंबर्स होतील. नॅचरल नंबरमध्ये 0 येत नाही, म्हणून दिस सेंटेन्स इज फॉल्स. सेकंड आहे ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. आता जे काही नॅचरल नंबर्स आहेत ते होल नंबर्स आहेत का? होल नंबरची सुरुवात कशी होते? 0, 1, 2, 3, 4. नॅचरल नंबरची 1, 2, 3, 4 म्हणजे होल नंबरमध्ये नॅचरल नंबर आले की नाही? पूर्ण आले, म्हणून दिस सेंटेन्स इज ट्रू. थर्ड आहे ऑल होल नंबर्स आर नॅचरल नंबर्स. दिस सेंटेन्स इज फॉल्स. परत पहिल्यासारखंच आहे. फोर्थ आहे द सम ऑफ अपोजिट नंबर इज 0. आता या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय. द सम म्हणजे या ठिकाणी ऍडिशन सांगितलेली कशाची? अपोजिट नंबरची. म्हणजे उदाहरणार्थ आपण घेतलं -2 ++2, तर हे अपोजिट नंबर झाले -2 +2. तर या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर रूल्सनुसार आन्सर काय येणार आहे? 0. म्हणून या ठिकाणी दिस सेंटेन्स इज ट्रू. आलं लक्षात? थर्ड क्वेश्चन पाहूया. राईट द फॉलोइंग 4 नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. या ठिकाणी काही नंबर्स दिलेले आहेत, ते असेंडिंग ऑर्डरने लावायचे आहेत, जे खाली तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेले आहेत. ती एकदा पाहून घ्या. फोर्थ क्वेश्चन आहे ऑब्टेन 5 डिजिट नंबर्स युजिंग द डिजिट्स 1 to 9 ओनली वन्स. रीड देम अँड राईट देम इन वर्ड्स अँड राईट द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर. आता काय करायचं आहे? 1 ते 9 पर्यंत आपल्याला कोणतेही 5 डिजिट घ्यायचे आहेत आणि त्याचा एक 5 नंबर बनवायचे आहेत. त्यातले लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर काढायचे आहेत. आणि जे नंबर्स आपण बनवलेले आहेत ते वर्ड्स मध्ये देखील लिहायचे आहेत. एकाच प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न आहेत. व्यवस्थित पाहून घ्या. या ठिकाणी सर्व व्यवस्थितरित्या लिहून दिलेलं आहे. स्मॉलेस्ट नंबर पण दिलेला आहे. आता या ठिकाणी ग्रेटेस्ट नंबर साठी आपण हाच क्रम उलटा केला तर आपल्याला लार्जेस्ट नंबर सुद्धा मिळून जाईल. Question number 5. Draw a number line on your notebook and show the numbers -5, 3, -3 and 7 on it. या ठिकाणी लाईन ड्रॉ करून दिलेली आहे आणि हे नंबर्स देखील
त्या ठिकाणी शो केलेले आहेत. सेकंड क्वेश्चन पाहूया, नंबर्स टू द राईट ऑफ झिरो. झिरोच्या उजव्या साईडकडचे जे काही नंबर्स आहेत ते दाखवा. मग या ठिकाणी ते देखील दाखवलेले आहेत. थर्ड आहे नंबर्स टू द लेफ्ट ऑफ झिरो. झिरोच्या लेफ्ट साईडचे नंबर्स दाखवा. तर ते कोणते येतील? सगळे जे मायनस मधील नंबर्स आहेत ते दाखवता येतील. आलं लक्षात? सिक्स्थ क्वेश्चन आहे, अ डिस्ट्रिक्ट स्पेंड 69,27,762 in the financial year 2023 and 24 and 88,36,584 in the financial year 24 and 25 for environmental protection. What is the total expenditure for environmental protection in these two financial year? How much more money was spent in 2024 to 2025 compared on 23-24? तर या एकाच क्वेश्चन मध्ये परत एकदा दोन क्वेश्चन विचारलेले आहेत. या दोन्ही वर्षाचा आपल्याला इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी खर्च केलेला किती खर्च केलेला आहे तो सांगायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये 24-25 मध्ये किती जास्त खर्च केलेला आहे ते देखील सांगायचं आहे. तर आपण पाहूया फर्स्ट टोटल एक्सपेंडिचर. यामध्ये एक्सपेंडिचर इन 2023-24 मध्ये किती झालेला आहे तो आपण या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. त्यानंतर 24-25 मध्ये किती झालेला आहे ते देखील लिहून घेतलेलं आहे. यांची ऍडिशन केली तर ऍडिशन येईल 1,57,64,346. मग हे काय झालं? फायनल टोटल एक्सपेंडिचर. सेकंड आहे मनी स्पेंड मोर इन 2024-25. मग या ठिकाणी आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. एक्सपेंडिचर इन 24-25 88,36,584. एक्सपेंडिचर इन 23-24 69,27,762. यामध्ये आपण याचं सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला फायनल उत्तर मिळून जाईल. आलं लक्षात? लास्ट क्वेश्चन पाहूया. Seventh question, write the numbers 1 to 9 in the given box in such a way that each number appears only once and their vertical, horizontal आणि diagonal sum are equal. म्हणजे खाली आपल्याला बॉक्स दिलेला आहे, त्यामध्ये काही नंबर्स दिलेले आहेत पण काही बॉक्स रिकामे आहेत. तर त्या रिकाम्या बॉक्समध्ये असे नंबर लिहायचे आहेत ज्याची आडवी, उभी, तिरपी जरी आपण ऍडिशन केली तर ऍडिशन सारखीच येईल. तर या ठिकाणी पहिल्या रो मध्ये आपण टाकणार आहोत 4 नंबर, दुसऱ्यामध्ये 9 आणि तिसऱ्यामध्ये 7. आता तुम्ही यांची ऍडिशन करून बघा. आडवी, तिरपी, उभी कोणत्याही प्रकारे केली तर ऍडिशन 15 येईल. आलं लक्षात? आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती विविध विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध प्रकारचे भाषणे, पत्रलेखन, निबंधलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ज्यावरती पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत एकदा सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.